नटसम्राट मधली पात्र कोणती आहेत पहा. एक आहे अप्पासाहेब बेलवलकर, दुसरा आहे कावेरी, त्यानंतर अप्पासाहेबांचे मुलगा आहे नंदा, त्यांची मुलगी आहे त्यांची सून आहे शारदा, त्यांची मुलगी आहे नलू, सुधाकर जो जावई आहे त्यांचा. त्यानंतर यातलं एक महत्वाचं पात्र आहे या नाटकातलं ते म्हणजे विठोबा, आणि दुसरं आहे राजा. नंतरचं पात्र आहे महत्वाचं ते म्हणजे ठमी, कळवणकर, सौ कळवणकर आणि काही एक दोन इतर पात्र आहेत. म्हणजे अप्पासाहेब बेलवलकर, कावेरी, नंदा, शारदा, नलू, सुधाकर आणि विठोबा यांच्या भोवती गुंफलेलं हे नाटक आहे. आता हे नाटक कसं आहे, नाटकाचं कथानक तुम्हाला माहिती आहे, नाटक कसं आहे आणि या नाटकात नेमकं आपण एवढे गुंततो का, आणि हे नाटक जसं आधुनिक पद्धतीचं किंवा कुठल्या प्रकारचं नाटक आहे, एक याचा एक भाग आपण पाहण्याचा प्रयत्न करू की हे नाटक तुम्ही अभ्यासलंय, याचं कथानक अभ्यासलंय. मग हे नाटक जुन्या पिढीचं नाटक आहे. आता जुन्या पिढीचं नाटक आहे म्हणजे कसं, आणि जुन्या आजकालची नाटकं ज्या ज्या विषयावर म्हणून येत असतात त्या आजकालच्या वेगवेगळ्या विषयावर येणाऱ्या नाटकांचा विषय पाहिला आपण तर आपल्याला दिसेल की नटसम्राट हे नाटक जेव्हा आपण पाहतो तेव्हा ही जी जुनी पिढी आहे, ही जुनी पिढी या नाटकाच्या अधिक जवळची आहे. आणि मग ती ज्या नाटकाच्या जवळची आहे याचं कारण ही म्हाताऱ्याची एक कथा आहे, म्हाताऱ्या दाम्पत्याची एक कथा आहे, म्हाताऱ्या दाम्पत्याच्या सुखदुःखाची ती एक कथा आहे. परंतु हे तर झालं म्हाताऱ्यांचं, पण आजची ही जी नवीन पिढी आहे या नवीन पिढीलाही हे नाटक जवळचं का वाटतं, याचं कारण की या नाटकाचा जो विषय आहे तो सामाजिक विषय आहे, तो तुमच्या आमच्या घरातला विषय आहे, तो ज्वलंत प्रश्न घेऊन आलेलं हे नाटक आहे. म्हणून हे तुमच्या आमच्या अगदी जवळचं वाटतं, तुमच्या आमच्या मनाला येऊन भेटणारं हे नाटक आपल्याला दिसतं. म्हणजे या नाटकांमधल्या ज्या समस्या आहेत किंवा या नाटकांमधून जे जे प्रश्न मांडलेले आहेत ते सामाजिक प्रश्न आहे. म्हणजे म्हाताऱ्याचा प्रश्न हा काही केवळ नटसम्राटाचा म्हणजे अप्पासाहेबांचा नाहीये, म्हाताऱ्याचा प्रश्न म्हणजे तो काही केवळ कावेरीचा नाहीये. म्हाताऱ्या विषयीच्या ज्या भावना आहेत, म्हाताऱ्या विषयीचा जो विचार आहे तो काही फक्त नंदा, नलू, शारदा, सुधाकर यांचा नाहीये. म्हणजे कथानकात तुम्ही पाहिलं असेल किंवा तुम्ही नाटक वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की या चौघांमध्येही सर्वात समंजस आणि सर्वांचा विचार करणारा व्यक्ती म्हणजे सुधाकर आहे, म्हणजे अप्पासाहेबांचे जावई आहे. परंतु शेवटी त्या पिढीचं ते प्रतिनिधित्व करतात, म्हणजे नवीन पिढीचं एक प्रकारे ते प्रतिनिधित्व करतात की ज्या पिढीचे नंदा आहे किंवा नलू आहे किंवा शारदा आहे त्याच पिढीचं प्रतिनिधित्व सुधारकाकडे येतोय. म्हणजे कदाचित अप्पासाहेबांशी अत्यंत तुसळेपणाने नंदा वागत असेल किंवा ती शारदा वागत असेल किंवा नलू वागत असेल, घटना प्रसंग माहिती आहे, घटना प्रसंगाकडे जाणार नाहीये या नाटकातल्या, पण सुधाकर मात्र अप्पासाहेबांना बऱ्यापैकी समजून घेताना दिसतात. असो, तर मुख्यतः हा विषय जो आहे तो सामाजिक विषय आहे, ती समस्या प्रत्येक घरातली आहे. म्हणजे थोड्या अधिक प्रमाणात तुमच्या आमच्या अवतीभोवती जेव्हा जेव्हा असे प्रसंग घडतात किंवा जे जे आपण अनुभवतो तेच या नाटकातून आलेलं आहे. म्हणजे जेव्हा एखादा सिनेमा असेल, मी एक छोटंसं उदाहरण सांगतो, जेव्हा एखादा सिनेमा असेल ती शोकांतिका असेल एखाद्या व्यक्तीची, त्या सिनेमामध्ये लोक अक्षरशः रडतात. का रडतात? कारण त्यातले जे संवाद आहेत, त्यातलं जे पात्र आहे, जणू काही ते पात्र म्हणजे मीच आहोत अशी भावना त्या व्यक्तीची होत असते, म्हणून त्या पात्राशी तो समरूप होतो. अप्पासाहेबांचंही पात्र असं आहे की प्रत्येक पिढीला समस्या ही जणू काही आपलीच आहे, प्रत्येक पिढीला असं वाटत असतं की ही आपली समस्या आहे. म्हणजे काळ बदलत गेला, 1971 मध्ये लिहिलेलं हे नाटक आहे आणि 1971 पासून 2021 पर्यंत या नाटकाची जादू अजूनही प्रेक्षकांच्या मनावर आहे. विविध म्हणजे श्रीराम लागूंनी हे नाटक सुरुवातीला केलं, त्यानंतर मोहन जोशींनी हे नाटक केलं, अनेकांनी हे नाटक केलेलं आहे. नंतरच्या काळात आपल्याला माहिती आहे, म्हणजे गेल्या 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी नटसम्राट नावाचा चित्रपटही आलेला आहे, म्हणजे याचं माध्यमांतरही झालेलं आहे. म्हणजे हे नाटक म्हणून लिहिलं गेलं, या रंगमंचावर गाजलं नव्हे, त्याने अनेक विक्रम केले आणि त्यानंतर त्याचं माध्यमांतर झालं, त्याचं ते चित्रपटातून समोर आलेलं आहे. अर्थात आपल्याला माहिती आहे की काही बदल म्हणजे कथावस्तूचे काही बदल या चित्रपटात झालेले आहेत.
अर्थात ते चित्रपट निर्मात्याचं स्वातंत्र्य आहे, त्यांनी त्या पद्धतीने चित्रपटाला ज्या आवश्यक गोष्टी असतात तसा मसाला कदाचित त्यात भरला असेल. परंतु आपण नटसम्राट या नाटकाचा विचार करतो आहोत आणि नटसम्राट या नाटकाचा विचार करत असताना किंवा त्या अनुषंगाने जे विवेचन केलं तर तुमच्या लक्षात आलं असेल, मॅडमनीही सांगितलं असेल की नटसम्राटचं कथानक हे अत्यंत साधं सरळ आहे, त्याची रचना अत्यंत सरळ आहे आणि एका भाबड्या म्हाताऱ्या नटसम्राटाची ही एक भावपूर्ण आणि भाबडी कहाणी आहे, कथा आहे की एक भाबडा म्हातारा आहे की जो एवढ्या मोठ्या उच्च पदावर म्हणजे अभिनेता म्हणून ज्याची सगळीकडे प्रसिद्ध आहे, जो नट म्हणून या रंगमंचाचा अनभिषिक्त सम्राट आहे, या नटसम्राटाची ही भाबडी कहाणी आहे. म्हणजे एकीकडे श्रेष्ठ नट म्हणून त्याने नाव कमावलं आहे आणि मुख्य म्हणजे नुसतं नट म्हणून नाव कमावलेलं नाहीये, तर नट म्हणून अप्पांना त्याचा प्रचंड अभिमान आहे. कारण जो कलावंत किंवा जो व्यक्ती ज्या ज्या क्षेत्रात काम करतो, नुसतं काम नाही, जो जीव ओतून काम करत असतो, ती भूमिका जगत असतो. म्हणून या नाटकामध्ये बघा की तुम्ही जे पात्र किंवा ज्या भूमिका अप्पासाहेबांनी केलेल्या आहेत, त्या भूमिकेत अप्पासाहेब क्षणार्धात चालले जातात. म्हणजे दुसऱ्या आपण त्याच्याकडे जाणार आहे की अप्पासाहेब या सगळ्या याच्यातून बाहेर पडण्याचा कसा प्रयत्न करतात, किती प्रयत्न करत होते, परंतु ज्या भूमिका केल्या त्यात ते पटकन जातात. याचं कारण आहे अप्पासाहेबांनी केवळ अभिनय केलेला नाहीये, तर अप्पासाहेब ते पात्र जगले आहेत. हे व्रत आहे, अप्पासाहेबांचं व्रत आहे. त्यामुळे अप्पासाहेबांना तो अभिमान वाटतो आणि मुख्य म्हणजे मुलांना ते कमीपणाचं वाटतं. कारण जोपर्यंत अप्पासाहेब नट म्हणून रंगमंचावर काम करत होते, रंगमंचावर येत होते आणि मुलं कुठेतरी दुसरीकडे होती, अप्पासाहेब दौरे करत होते, विविध ठिकाणी ते जात होते, संपूर्ण महाराष्ट्र त्यांची वाहवा करत होता, त्यांच्या अभिनयाची वाहवा करत होता, पण मुलांनी त्याचा कधी विचारच केला नव्हता. परंतु आता अप्पासाहेबांनी निवृत्ती घेतल्यानंतर जेव्हा अप्पासाहेब नट म्हणून केव्हा जेव्हा भूमिकेत जातात, तेव्हा ते मुलांना कमीपणाचं वाटतं. ही घरची प्रत्येकाच्याच घरची एक प्रकारची कथा आहे. म्हणजे जो एखादा व्यक्ती ज्या पदावर असतो किंवा जी भूमिका वठवत असतो आणि तो निवृत्त झाल्यानंतर त्याची काय परिस्थिती येते हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि तसंच ते अप्पासाहेबांच्या नशिबी आलेलं आहे की अप्पासाहेब एक नट म्हणून, कारण एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे कावेरी आणि अप्पासाहेबांचा तो प्रसंग आहे की अप्पासाहेब फुलं तोडून आणतात आणि ती विचारते की कोणी तुम्हाला रागावलं तर नसेल किंवा कुठून आणता वगैरे वगैरे. तर अप्पासाहेब सांगतात की मी नट वगैरे होतो, असं म्हटलं तर कुणाला ते पटत नाही किंवा त्याला कुणी फारसं महत्व देत नाही. परंतु मी सुधाकराचा सासरा आहे असं म्हटल्यानंतर क्षुल्लक गोष्टीला लोक फार महत्व देतात, अशा पद्धतीचं ते एक वाक्य आहे. तर नटसम्राटाच्या संदर्भात म्हणजे की हे कमीपणाचं का वाटतं, नटसम्राटाच्या सुरुवातीच्या स्वगतातून, मुख्यतः नटसम्राटाच्या जे अगदी सुरुवातीचं जे स्वगत आहे, आता स्वगत वगैरे हा भाग तुम्ही आधीच्या व्याख्यानांमधून ऐकलेला आहे, तुम्हाला सर्वांनी तो समजावून सांगितलेला आहे. या सुरुवातीच्या स्वगतातून अप्पांची जी मनाची आणि जीवननिष्ठेची बैठक आहे ती आपल्याला कळते. कारण अप्पा जेव्हा ते स्वगत म्हणतात तेव्हा अप्पांना आता भविष्यात काय करायचं आहे, अप्पांच्या जीवननिष्ठा कुठे होत्या, म्हणजे आतापर्यंत केलेला सर्व जो अभिनय आहे, आतापर्यंत केलेल्या वेगवेगळ्या नाटकातील जे काम आहे, ते वेगवेगळ्या नाटकातलं काम अप्पासाहेबांच्या डोळ्यासमोर येतात आणि आता तर त्यांचा जाहीर सत्कारच सुरू आहे आणि त्या निमित्ताने हे स्वगत आहे आणि ते स्वगतच मला वाटतं की जास्त महत्वाचं आहे. आणि जेव्हा या नाटकातले जेव्हा आपण विचार करतो, या नाटकाचा जेव्हा विचार करतो तेव्हा यातले जे काही संवाद आहेत की या नाटकातले काही संवाद हे जीवन दर्शन घडवणारे संवाद आहेत. म्हणजे नटसम्राट अभिनयाच्या दृष्टीने जेवढं श्रीराम लागू आणि इतर अभिनेत्यांच्या दृष्टीने जेवढं ते सर्वश्रेष्ठ आहे, तेवढंच त्यातील अनेक असे संवाद आहेत की जे जीवन दर्शन घडवितात. नव्हे आयुष्यच आपल्यासमोर जणू काही आयुष्यातल्या महत्वाच्या गोष्टी आपल्यासमोर त्या निमित्ताने येत असतात की दुःख जवळ ठेवावं व सुख वाटून द्यावं. एक 2-3 उदाहरण मी घेतलेली आहेत फक्त, की दुःख जवळ ठेवावं आणि सुख वाटून द्यावं.
कावेरी म्हणते पहा की पुढचं वाढलेलं ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये माणसानं. आपली पोरं चांगली आहेत सरकार, आपलं म्हातारपण वाईट आहे. अशी अनेक वाक्य, अनेक सुविचार, अनेक जीवन दर्शन घडविणारी अनेक वाक्य या नाटकांमध्ये आहे. म्हणजे ते संवादाच्या रूपातून ती आलेली आहेत. परंतु ही संवादाच्या रूपातून जरी वाक्य येत असली तरी एक प्रकारे जीवन दर्शन आपल्याला त्यातून घडते की दुःख जवळ ठेवावं आणि सुख वाटून द्यावं. म्हणजे आयुष्य जर यशस्वी करायचं असेल, आयुष्यात जर काही मिळवायचं असेल, आयुष्यात जर समाधान काही मिळवायचं असेल, आयुष्यात जर काही करायचं असेल तर ती एकच गोष्ट की आपलं दुःख, नाहीतर लोकांचं असं असतं की दुःख हे लोक वाटत बसतात आणि सुख मात्र कदाचित त्याच्यात कोणी सहभागीदार होऊ नये यासाठी प्रयत्न करत असतात. वास्तवात परिस्थिती वेगळी आहे की सुखात अनेक वाटेकरी असतात, दुःखात मात्र कुणीही नसतं हे आपल्याला माहिती आहे. परंतु इथे पहा की दुःख जवळ ठेवावं आणि सुख वाटून द्यावं. असे म्हणजे पुढचं वाढलेलं ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये. आप्पा जेव्हा आपली संपत्ती गुलाल बुक्क्यांप्रमाणे उधळतात तेव्हाच कावेरीने सूचित केलेलं हे वाक्य आहे की पुढचं वाढलेलं ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये. अर्थात अशी अनेक वाक्य आहेत, अशी 5-25 वाक्य तुम्हाला सांगता येतील जी तुम्ही अभ्यासलेली आहेत, जी तुम्हाला माहिती आहेत. की नाट्यरचनेच्या दृष्टीने पहा, नाट्यरचना हा या दुय्यम कथानक या नाटकात नाही. म्हणजे नाट्यरचनेच्या दृष्टीने एक कथानक आहे अप्पासाहेबांचं आणि तेच कथानक पूर्ण नाटकभर आहे. या दुय्यम कथानक असं नाही. म्हणूनच वाचकांचे, प्रेक्षकांचे एकाच व्यक्तीवर, त्याच्या जीवनातील घटनांवर व्यक्तिमत्व खेळून राहते. हे नाटक यशस्वी का झालं किंवा यशस्वी का होते, म्हणजे शोकांतिका म्हणजे नटसम्राटच असं काही नाही. अनेक शोकांतिका म्हणजे नाटकाच्या रूपाने समोर आलेले आहेत, परंतु नटसम्राट ते अधिक श्रोत्यांना प्रिय का आहे, श्रोत्यांना आपलीशी का वाटते, तर त्या नाटकाच्या रचनेमधूनही ते आपल्याला दिसून येतं की या नायकाच्या जीवनातील घटनांवर त्याच्या व्यक्तिमत्वावर प्रेक्षक खेळून राहतात. की अप्पासाहेब म्हणजे पूर्ण नाटकभर पहा, सुरुवातीपासून जेव्हा स्वगत सुरू होतं तेव्हापासून शेवटपर्यंत, म्हणजे अप्पासाहेब जेव्हा कोसळतात तिथपर्यंत फक्त अप्पासाहेब आपल्या डोक्यात असतात. म्हणजे येणारी पात्र ती आपल्या सोबत येत असतात, परंतु अप्पासाहेबांचं सुख, अप्पासाहेबांचं दुःख, अप्पासाहेबांच्या जीवनात घडलेले प्रसंग, अप्पासाहेबांना मुलाच्या घरातून बाहेर पडणं किंवा अप्पासाहेबांचं रेल्वे स्टेशनवरचा तो प्रसंग किंवा मुलीच्या घरी आउट हाऊस मध्ये जाणं आणि घर सोडून निघून जाणं, अशा अनेक घटना आहेत. परंतु केंद्रस्थानी अप्पा आहे. म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वावर आपण खिळून राहतो, त्यांच्या जीवनातील घटना प्रसंग आपल्या मनात रुंजी घालत असतात, त्याचाच आपण विचार करत असतो आणि त्यामुळेच अप्पासाहेब हे जे व्यक्तिमत्व आहे त्या संदर्भातच आपण विचार करत असतो. आणि म्हणूनच नाट्यरचनेच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचं आहे की यात दुय्यम कथानक नाही आणि म्हणूनच प्रेक्षकांच्या मनावर त्याचा एक जिनसी परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे शोकाकुल परिणामाची एकता साधण्यात नाटककाराला त्यामुळेच यश प्राप्त झालेलं आहे की जे शोकाकुल परिणाम आहेत, म्हणजे अप्पासाहेबांच्या जीवनात घडलेले वेगवेगळे जे प्रसंग आहेत, त्यांच्या जीवनात आलेलं जे दुःख आहे, त्या अप्पासाहेबांच्या जीवनात आलेलं दुःख किंवा घडलेल्या घटना प्रसंग याविषयीचं जे नाटककाराला परिणाम साधायचं होतं, म्हणजे ठमीला सुनेने ओढून नेणं, म्हणजे अप्पासाहेब ढालगत भवानी किंवा अशा शिव्या देतात, हेही सुनेला न पटणं आणि सुनेला ओढून नेणं, म्हणजे त्या ठमीला ओढून नेणं, हीच ती साधी एक घटना आहे. आणि तरीही आपण शोकाकुल होतो. अप्पासाहेब तर होतात. म्हणजे या नाटकाचं एक यश आहे की नाटकाचं जसं जसं कथानक समोर जात असतं आपण त्यात अधिकाधिक गुंतताना दिसत असतो किंवा गुंतत असतो. की जेव्हा नटसम्राटचा विचार होतो किंवा नटसम्राटचा आपण विचार करायला लागतो तेव्हा आपल्याला एक लक्षात येतं की नटसम्राट ही एक शोकांतिका आहे. आता शोकांतिका आहे म्हणजे नेमकं काय आहे? सुरुवातीला आपण पाहू की सिसिरो या अभ्यासकाच्या मते नाटक हे जीवनाचे अनुकरण आहे, चालीरीतींचा आरसा आहे, सत्याचे प्रतिबिंब आहे. म्हणजे त्यांनी केलेली ही व्याख्या नाटकासंदर्भातली त्यांनी केलेली ही व्याख्या या नटसम्राट नाटकाच्या दृष्टिकोनातून जर आपण तपासून पाहिली
तर नाटक हे जीवनाचं अनुकरण आहे. जीवनाचं अनुकरण आहे. चालीरीतींचा तो आरसा आहे आणि सत्याचंही ते प्रतिबिंब आहे. तुम्ही नटसम्राट आपल्या डोळ्यासमोर ठेवा आणि ही व्याख्या तुम्ही डोळ्यासमोर ठेवा. तुम्हाला लक्षात येईल की ते आपल्या जीवनाचंच ते अनुकरण आहे. चालीरीतींचा तो आरसा आहे. त्या आपल्या ज्या प्रथा, परंपरा, चालीरीती वगैरे वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांचाही तो आरसा आहे. म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या नाटकांमधून ते प्रतिबिंबित झालेले आहे किंवा या कृतींमधून ते प्रतिबिंबित झालेलं आहे. सत्याचं ते प्रतिबिंब आहे. काय नाटक म्हणजे मुख्यतः तर जीवनातील सुखदुःख, आशा, अपेक्षा, निराशा हे सर्व या नाटकांमधून दिसतं. नाटक म्हणजे काय तर जीवनातील सुखदुःख, आशा, अपेक्षा, निराशा हे या नाटकांमधून आपल्याला दिसत असतं. म्हणजे जे इतर नाटकांमधूनही दिसत असतं ती नाटकाची केलेली सर्वसामान्यपणे केलेली व्याख्या आहे. पण नटसम्राटमध्येही ते आपल्याला दिसतं आणि म्हणूनच शिरवाडकरांना बेलवलकर ही व्यक्तिरेखा शेक्सपियरच्या किंग लिअरच्या व्यक्तिरेखेवरून सुचलेली आहे. तर ही अप्पासाहेब बेलवलकर हे जे पात्र आहे हे पात्र शिरवाडकरांना किंग लिअर वरून सुचलेलं आहे. आता किंग लिअर वरून सुचलेलं आहे म्हणजे ज्याचा सुरुवातीला उल्लेख स्वतः शिरवाडकरांनी केलेला आहे की किंग लिअरचं भाषांतर करण्यासाठी त्यांच्याकडे प्रस्ताव आला वगैरे वगैरे आणि मग नटसम्राट त्यांच्या मनात आला आणि नटसम्राट हे नाटक त्यांनी लिहिलं. अर्थात त्या किंग लिअरच्या म्हणजे व्यक्तिमत्वावरून, व्यक्तिरेखेवरून अप्पासाहेबांना हे सुचलेलं नाटक आहे नटसम्राट. तसं किंग लिअर ही शोकांतिका आहे आणि नटसम्राट ही सुद्धा एक शोकांतिका आहे. किंग लिअर शोकांतिका आणि नटसम्राट कारण त्या मुळात त्या किंग लिअर मुळेच शिरवाडकरांना हे नाटक सुचलेलं आहे आणि त्यामुळे नटसम्राट ही सुद्धा एक शोकांतिका आहे. सर्वसामान्यपणे सुखांतिका आवडतेच, म्हणजे सुखांतिका आवडत नाही श्रोत्यांना असं नाही होत, परंतु सुखांतिकेपेक्षा शोकांतिका ही जास्त आवडते श्रोत्यांना. मग तो कुठल्याही प्रकारचा श्रोता असो, तो नाटकाचा श्रोता असू द्या किंवा तो प्रेक्षक असू द्या किंवा तो सिनेमाचा प्रेक्षक असू द्या किंवा कुठल्याही अशा दृकश्राव्य माध्यमाचा तो प्रेक्षक असू द्या, त्यांना शोकांतिका ही अधिक मनात घर करून जाते. असो तर नेमकं शोकांतिका म्हणजे काय तर ह्यूम या अभ्यासकाच्या मते की शोकनाट्यात जीवनातील प्रतिबिंब असते, जे सुरुवातीला मागच्या व्याख्यात नाटकाच्याच बाबतीत आपण ते पाहिलं आणि ते मुख्यतः शोकनाट्याच्या संदर्भात इथे ह्यूम म्हणतोय की शोकनाट्यात जीवनातील प्रतिबिंब असते. कल्पना विलासाचे खेळ आपण त्यात पाहतो आणि शोकनाट्यातील कल्पनात्मक सौंदर्याने व विलासाने आपण भारावून जातो कारण त्यातील कथानक हे भीषण असते. जसं किंग लिअरचं आहे त्याचं कथानक भीषण आहे, तसंच नटसम्राटचं आहे की नाही ते आपण पुढे पाहू. राफेल काय म्हणतो, निष्पाप लोकांना भोगाव्या लागणाऱ्या दुःखातून शोकनाट्याची तीव्रता निर्माण होते. नटसम्राट सारखा एखादा अभिनेता, नट, त्याला भोगाव्या लागणाऱ्या दुःखातून ही शोकनाट्याची निर्मिती होते किंवा त्याची तीव्रता निर्माण होते. म्हणजे अप्पासाहेबांनी जो त्याग केलाय, अप्पासाहेबांनी जो रंगमंच गाजवलाय, अप्पासाहेबांनी जी आपली संपत्ती गुलाल बुक्क्यांप्रमाणे उधळली आहे, ती अप्पासाहेबांनी गुलाल बुक्क्याप्रमाणे उधळलेली संपत्ती आणि आता त्यांना मुलाच्या घरातून बाहेर पडावं लागते आहे. मुलगा समजून घेत नाही, सून समजून घेत नाही, त्यामुळे मुलगी समजून घेत नाही, जावई फारसा विचार करत नाही आणि रस्त्यावरचा बूट पॉलिश करणारा राजा, तो राजाच त्याला आधार देतो, अर्थात या नटसम्राटाला देतो. तर त्याचं जे शोकनाट्य आहे, त्याची जी तीव्रता आहे ती त्यातून निर्माण होते. हा झाला ढोबळमानाने आशय या नटसम्राटाचा. कारण कथानक वेगळा आणि आशय वेगळा, तर ढोबळमानाने आशय झाला. परंतु हे या शोकांतिका जी आहे ती शोकांतिका नेमकी कोणाकोणाची आहे? नटसम्राटाची शोकांतिका आहे की ती म्हाताऱ्याची शोकांतिका आहे? ती नटसम्राटाची असेल तर ती म्हाताऱ्याची नाही का, आणि म्हातारा आणि नटसम्राटाची असेल तर ती कावेरीची नाही का? म्हणजे नटसम्राट ही अप्पांची म्हणजे म्हाताऱ्याची शोकांतिका आहे की कावेरीची आहे? आपण दोन्ही तिन्ही मुद्द्यांचा आपण टप्प्याटप्प्याने विचार करत जाऊ की कावेरीची ही शोकांतिका आहे. तसं म्हटलं तर नटसम्राटांनी ज्या काही घटना आहेत, जे काही प्रसंग आहेत किंवा त्यांचं जे काही जीवन आहे ते त्यांनी निवडलेलं आहे, ते त्यांनी भोगलेलं आहे, त्यांनी ते
ज्या ज्या काही समस्या निर्माण होतात त्या कदाचित थोड्याफार अंशी त्या त्यांच्यामुळेही होतात. दुसरी बाजू अशी आहे की इथे कावेरी आहे आणि ही कावेरी म्हणजेच सिंधूची एक सिंधू सारखीच एक स्त्री आहे. म्हणजे एकच प्यालामधली जी सिंधू आहे, भोग म्हणजे शोषिक आहे, तशीच शोषिक ही कावेरी आहे. म्हणून या कावेरीच्या संदर्भात विचार आपण करू की कावेरीची शोकांतिका ठरू शकते का? म्हणजे जिने काही केलं नाही, जी आयुष्यभर नवऱ्याची सावली म्हणून राहिलेली आहे, नवऱ्यासोबत राहिलेली आहे, नवऱ्याने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला सोबत राहिलेली आहे, त्या कावेरीच्या नशिबी काय आहे? मग तिची ती शोकांतिका ठरू शकते का? बघा, एक, कावेरी ही गृहिणी आहे. म्हणजे तिने संसार केलेला आहे, तिने संसार चालवलेला आहे, तिने संसार सांभाळलेला आहे. आप्पासाहेब घराबाहेर असताना मुलांना तिने वाढवलेला आहे, संसारात उभं केलेलं आहे. आणि मुख्यतः स्त्रीमध्ये जो एक दृढपणा असतो, ती स्त्रीमध्ये जे एक गांभीर्य असतं आपल्याविषयीचं, आपल्या संसाराविषयीचं, ते कावेरीमध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मुख्यतः जीवनाविषयीची अत्यंत व्यावहारिक भूमिका या सरकारची म्हणजे कावेरीची आहे की माणसाने वाढलेलं समोरचं ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये, हे महत्वाचं आहे त्यातलं. कावेरीच्या प्रत्येक कावेरी जेव्हा जेव्हा रंगमंचावर येते तेव्हा आप्पासाहेबांना विविध माध्यमातून किंवा विविध प्रकारे कुठेतरी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असते की आप्पासाहेब आणि कावेरी, म्हणजे आपण म्हणतो की आप्पासाहेबांची ही शोकांतिका आहे, परंतु तेवढीच ती कावेरीची शोकांतिका आहे. कारण आप्पासाहेबांसारखीच अवस्था ही कावेरीची झालेली आपल्याला दिसून येते. परंतु कावेरीत एक आप्पासाहेब कावेरी या दोघांच्या व्यक्तिमत्वाची जर तुलना केली तर कावेरीमध्ये उपजत शहाणपण आहे. म्हणजे प्रसंग कसा आहे, घटना काय आहेत त्याविषयीचं आकलन ती पटकन करते. आप्पासाहेब मात्र तसं करू शकत नाही. बरेचदा असं होतं की आप्पासाहेबांना ते उमजतं पण ते व्यवहारात ते व्यक्त करू शकत नाहीत, आणि म्हणून की ते उपजत शहाणपण तिच्यात आहे. आणि अनेक प्रसंगांमध्ये ते आपल्याला दिसून येतं. मुख्यतः ती अनेक प्रसंग पाहते, ओळखते, सोसते, न बोलताच करायचे ते करते. कावेरीच्या व्यक्तिमत्वाचं हे एक वैशिष्ट्य आहे की ते ती पाहते, सगळं सोसते, न बोलताच जे करायचं ते करते. म्हणजे यातला एक सांगतो की जेव्हा त्यांच्या मुलाकडे म्हणजे नंदाकडे जेव्हा त्यांचा अपमान होतो, सून त्यांचा अपमान करते, तेव्हा घराच्या बाहेर पडायचं आहे, आपण निघून जायचंय या घरातून, हा निर्णय आप्पासाहेबांचा नसतो, तो कावेरीचा असतो आणि ती त्यांना घेऊन घराच्या बाहेर पडते. मग जे संकट कावेरी पचू शकते, हे सगळं हे निर्णय कावेरी घेते, आप्पासाहेबांना घेऊन बाहेर पडते. परंतु जे संकट कावेरी पचवू शकते ते आप्पासाहेब पचवू शकत नाही. आप्पासाहेब सैरभैर होतात. म्हणजे जेव्हा जेव्हा म्हणून संकट येतात तेव्हा आप्पासाहेब सैरभैर होतात. कावेरी खंबीरपणे उभी राहते. म्हणजे जेव्हा आपल्या नवऱ्याचा अपमान होतो आहे किंवा हे सगळं सहनशक्तीच्या बाहेर गेलाय असं जेव्हा जेव्हा कावेरीला वाटत असते तेव्हा तेव्हा कावेरी निर्णय घेते आणि त्यांना कुठला तरी मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करते, जो घर सोडण्याचा त्यांनी प्रकार केलेला आहे. मग ते घर सोडत म्हणजे जिथे आपल्याला मान नाही, जिथे माझ्या नवऱ्याला मान नाही, स्वतःसाठी नाही नवऱ्यासाठी, जिथे माझ्या नवऱ्याचा अपमान होतो किंवा माझ्या नवऱ्याला कुणीही ज्या ठिकाणी विचारत नाही तिथून बाहेर पडायचं आहे. मग दुसरीकडे आपल्याला एक दिसेल की कावेरीचं जे व्यक्तिमत्व आहे ते कावेरीचं व्यक्तिमत्व हे शोकांतिका तिची व्हावी असं नाहीये. म्हणजे ज्याला त्या व्याख्येत शोकांतिकेच्या व्याख्येत बसवता येईल असं कावेरीचं व्यक्तिमत्व नाही. तिच्या जीवनात तुमचा कॅमेरा ऑफ आहे सर. तेच मला दिसत नाहीये. मी आता झाला सर सुरू झालाय. हो बरं ठीक आहे. नाही मला पूर्ण स्क्रीन दिसतोय तो पीपीटीचा, कॅमेरा मला दिसतच नव्हता, पण म्हटलं आता ते सुरू झालेलं आहे तर कंटिन्यू करावं. तर शोकांतिका व्हावी असं कावेरीचं वागणं निश्चितपणेच नाही. म्हणजे आप्पासाहेबांचं ते आहे. आप्पासाहेब उद्ध्वस्त होतात. जे घटना प्रसंग आहेत त्या घटना प्रसंगांच्या वेळी ते कावरे बावरे होतात, ते भ्रमिष्ठ होतात किंवा तसे ते वागायला लागतात. आणि कावेरी मात्र खंबीरपणे ती उभी असते, आलेल्या प्रसंगाला तोंड देण्याचा ती प्रयत्न करत असते.
आता आलेल्या प्रसंगांना ती तोंड देते, त्यातून मार्ग काढते. म्हणून कावेरीचं वागणं हे शोकांतिकेसारखं, तिची शोकांतिके व्हावी असं ते निश्चितपणेच नाही. तिने जे काही निर्णय घेतलेले आहेत ते पतीच्या प्रतिष्ठेसाठी म्हणून निर्णय घेतलेले आहेत आणि पतीच्या प्रतिष्ठेसाठी ते निर्णय घेतले. मग तिची शोकांतिका होऊ शकते की नाही बघूया आपण. आप्पांची सावली म्हणून ती जगली आणि त्यामुळे तिच्या आयुष्यात ही दुःख आलेली आहेत. आता आप्पांची सावली म्हणून ती जगली आणि तिच्या आयुष्यात ती दुःख आली, म्हणजे आप्पांच्या आयुष्यात जी दुःख आली किंवा तशाच प्रकारची दुःख तिच्या आयुष्यात आली आणि ती आली ती सावली म्हणून जगल्यामुळे. म्हणजे एक स्त्रीचा जर विचार केला तर आपल्याला दिसेल की तिच्यावर बऱ्यापैकी अन्याय झालेला आहे. अर्थात आजच्या दृष्टिकोनातून आपण असं म्हणू शकतो, हे असं म्हणणं एक प्रकारे चूक आहे, कारण तिच्यावर तसा अन्याय झालेला नाहीये. म्हणजे कावेरीवर हे आजच्या दृष्टिकोनातून आपल्याला दिसेल की तिच्यावर, म्हणजे आता समीक्षक किंवा कोणी विचार करेल या नाटकाचा किंवा कावेरीचा, तर त्याचा तसा तो विचार करू शकतो. परंतु तिच्यावर अन्याय झाला का एक प्रकारे, तर तो अन्याय झाला असं म्हणता येऊ शकतं. परंतु तिच्यावर अन्याय झालेला नाही, कारण ती जुन्या पिढीची स्त्री आहे, जिचं म्हणजे अनेक आता आजचा काळ जाऊ द्या, आजचा काळ बदललेला आहे. आजच्या काळात स्त्रियांचं स्वातंत्र्य, स्त्रियांच्या भूमिका, स्त्रियांचे संसार याविषयी बोलण्यात मला वाटते काही इथे विषय काढण्यात अर्थ नाही. महत्वाचा भाग असा आहे की जुन्या काळातल्या ज्या स्त्रिया होत्या की स्त्रीचा जन्म हा पुरुषांसाठी आहे किंवा स्त्रियांचा असं का व्हावं किंवा स्त्रियांना एकंदरीतच आपण पतीसाठीच आहोत आणि या संसारासाठीच आहोत, आपल्या मुलाबाळांसाठीच आहोत. तर जे स्त्रियांमध्ये असलेलं जे शहाणपण आहे किंवा स्त्रियांचा तेव्हाच्या स्त्रीचा जो विचार होता की आपलं आयुष्य हे आपल्या पतीसाठी म्हणून आहे किंवा या कुटुंबासाठी आहे, पतीसाठी तर आहेच आहे, या कुटुंबासाठी आहे, आपल्या मुलाबाळांसाठी आहे, या संसारासाठी आहे, म्हणून तिला ते जगायचं असतं, त्यासाठी ती जगत आलेली आहे. म्हणजे आपलं आयुष्य हे या मुलाबाळांसाठी, पतीसाठी आहे आणि त्या काळातली ही स्त्री आहे. म्हणजे एक प्रकारे कावेरीवर जरी अन्याय झाला असं म्हटलं तरी त्याचं तिला दुःख नाहीये, कारण ती सावली म्हणूनच जगत आलेली आहे. आणि म्हणून महत्वाचा असा भाग आहे की आप्पासाहेब जसे कालच्या पिढीचे पुरुष होते तसेच आप्पासाहेब होते की निर्णय घेताना आप्पांनी तिला कधीच विचारलं नाही. त्यामुळे जे भोग भोगावे लागतात ते आप्पांसोबत कावेरीलाही भोगावे लागतात. म्हणजे कावेरीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आप्पासाहेबांनी आपली संपत्ती गुलाल बुक्क्यांप्रमाणे उधळली. जे जे काही निर्णय घेतले ते सगळं, आपली जे काही कमावलं होतं ते सगळं वाटून दिलं, सगळं काही केलं. परंतु ते निर्णय घेताना आप्पासाहेबांनी कावेरीला कुठेही विचारात घेतलेलं नाही. आणि त्यामुळे एक प्रकारे जे आप्पांना भोगावं लागलं ते आप्पांनी घेतलेल्या निर्णयामुळे, परंतु ते कावेरीलाही भोगावं लागलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे जरी तिच्या जीवनात अत्यंत दुःख आली त्याच्यासाठी ती स्वतः जबाबदार असलेली आपल्याला दिसत नाही. आणि म्हणूनच की जेव्हा या शोकांतिकेचा विचार करतो तेव्हा काही अंशी ही कावेरीची शोकांतिका आहे असंही आपल्याला म्हणता येऊ शकतं. दुसरं महत्वाचं म्हणजे ही शोकांतिका आहे नटसम्राटाची, ही म्हाताऱ्याची. पुन्हा याचाही आपल्याला या निमित्ताने विचार करायचा आहे की नटसम्राटाची शोकांतिका. एक नटसम्राट म्हणून जगलेला कलावंत, एक नट म्हणून संपला. बघा, सुरुवातीला जेव्हा व्यासपीठावर आप्पासाहेबांचा सत्कार असतो आणि ते व्यासपीठावर येतात तेव्हाच ते निवृत्ती जाहीर करतात. आता ही आप्पासाहेबांची किंवा नटसम्राटाची शोकांतिका आहे. जेव्हा आपण असं म्हणतो ती त्याची सुरुवात कशी आहे बघा, की नट म्हणून ते संपलेले आहेत आणि बाप म्हणून ते आपल्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात करतात आहे. म्हणजे नट म्हणून संपला, बाप म्हणून दुसऱ्या इनिंगला सुरुवात करतात आहे. आणि बाप म्हणून सुरुवात करत असताना नट विसरण्याचा ते प्रयत्न करतात मुख्यतः. की त्यातला एक मुद्दा महत्वाचा असा आहे की आप्पासाहेबांनी प्रत्येक ठिकाणी तडजोड केली नाही असं वरकरणी आपल्याला दिसतं, परंतु आप्पासाहेबांनी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी आपल्याला तडजोड केलेली दिसते. कारण जेव्हा नंद्याच्या फ्लॅटमध्ये ते असतात तेव्हा 12 वर्षानंतर त्यांना घराच्या बाहेर पडावं लागतं. 12 वर्षापर्यंत ते आपल्या मुलांकडे राहिलेले आहेत. म्हणजे काही बाबतीत नंद्या नलूनी काही तडजोडी केल्या असतील, आप्पासाहेबांनीही बऱ्याच तडजोडी केलेल्या आहे. याचं कारण जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसेल की
या सगळ्या नाटकभर अप्पासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा जर आपण बारकाईने विचार केला तर बरेचदा अप्पासाहेब पहा प्रश्नांची उत्तरं देत नाही. ज्या गोष्टी त्यांना पटत नाहीत, ज्या गोष्टी त्यांना आवडत नाहीत, त्याला ते उत्तरं देताना आपल्याला दिसत नाही. की जसं कळवणकर आहे, म्हणजे सुधाकराचे जे साहेब आहेत ते आणि त्यांची पत्नी अप्पासाहेबांकडे येतात, कारण ते नाटक बसवणार असतात. तेव्हा ते म्हणतात की डायरेक्शन वगैरे याच्या संदर्भात आम्हाला काही सांगा, किंवा या अभिनयासंदर्भात आम्हाला काही सांगा, मार्गदर्शन करा. विठोबा तर माहितीच आहे आपल्याला. तेव्हा अप्पासाहेब म्हणतात की ब्रह्मपुत्रेने कसं व्हावं हे गंगेने सांगू नये, आणि गंगेने कसं व्हावं हे ब्रह्मपुत्रेने सांगू नये. म्हणजे तुम्हाला जशा पद्धतीने करायचं आहे, आधुनिक पद्धतीने नाटक करायचं आहे वगैरे वगैरे, तर तेव्हा ते तुम्ही करावं. म्हणजे अप्पासाहेब काय करतात, त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात, तडजोड काढण्याचा प्रयत्न करतात. बघा अप्पासाहेबांच्या त्याच घटनेत, त्याच प्रसंगात अप्पासाहेब चिडलेले आहेत, प्रचंड चिडलेले आहेत. त्याचं कारण आहे की कळवणकर जे अप्पासाहेबांची श्रद्धास्थानं आहेत, जे अभिनेते आहेत, जे मोठमोठे दिग्दर्शक होऊन गेले, त्या सर्व दिग्दर्शकांना नावं ठेवतात की ते कसे ओरडायचे, ते कसं ते करायचे, अशी नावं ठेवतात. जेव्हा अप्पासाहेबांच्या श्रद्धास्थानाला धक्का पोहोचतो तेव्हा अप्पासाहेब त्यांना घराच्या बाहेर ढकलतात. कथानक तुम्हाला माहिती आहे. पण जेव्हा अप्पासाहेब कलावंत किंवा नट म्हणून जेव्हा संपला असं स्वतः ठरवतात, आणि बाप म्हणून दुसऱ्या एका इनिंगला, म्हणजे वयाच्या 60 पर्यंत अभिनेता म्हणून ते जगले. आता बाप म्हणून आपल्याला पुढे काय करायचं आहे, बाप म्हणून जगायचं आहे, असं ते एक प्रकारे जाहीर करतात. तेव्हा एक मात्र महत्वाचा विषय असतो, तो म्हणजे पुन्हा नटाच्या भूमिकेत जायचं नाही, यावर ते ठाम असतात. म्हणजे कळवणकर असू द्या, विठोबा असू द्या, यांना ते अभिनयाची संथा देत नाहीत, आणि ब्रह्मपुत्रेने कसं व्हावं हे सांगू नये वगैरे वगैरे, हे आपल्याला लक्षात येतं. अर्थात हे सगळं करत असताना अप्पासाहेबांच्या जीवनात जी जी काही दुःख येतात, जे जे काही प्रसंग येतात, अप्पासाहेबांच्या जीवनामध्ये ज्या ज्या काही घटना घडतात, त्या सगळ्या तुम्हाला माहिती आहेत. परंतु एक आपल्याला दिसेल की अप्पासाहेबांना जेव्हा वेदना होतात, ज्या ज्या प्रसंगात वेदना होतात, तेव्हा मात्र त्यांना एकच आश्रय असतो, तो म्हणजे नाटकातील संवादांचा. आणि ते नाटकातील संवाद मोठमोठ्याने म्हणायला लागतात. अर्थात हे सगळं असताना अप्पासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा विचार केला तर अप्पासाहेबांची ही शोकांतिका होण्यासाठी नेमकं काय कारण आहे, तर त्यातलं एक महत्वाचं कारण आहे की अप्पासाहेबांना व्यवहार कळतो पण त्यांना वळण्यात रस नाही. अप्पासाहेबांना व्यवहार कळतो परंतु वळण्यात त्यांना रस नाही. ते समजुतीने घेण्याचा प्रयत्न करतात, पण जेव्हा त्यांच्या बाण जिव्हारी लागतो तेव्हा त्यांच्यातील पिता संपतो आणि अभिनेता पुन्हा एकदा वर येतो, आणि तोच अभिनेता मग त्याच भूमिकेतून ते नाटकातले विविध संवाद म्हणताना आपल्याला दिसून येतात. अर्थात खूप सुंदर सुंदर संवाद यात दिलेले आहेत. एक सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वाद दे, हा आहे. किंवा अप्पासाहेबांचा एक सुंदर एक संवादात एक वाक्य आहे, ते म्हणजे जेव्हा त्यांची सून शारदा किंवा नंदा आपल्या मुलीला घेऊन बाहेर जातात आणि तिच्यापासून ओढून ते दूर घेऊन जातात, तेव्हा अप्पासाहेब म्हणतात, हो हो हो, तुम्ही तरुण आहात म्हणजे करता येतो फक्त संभोग तुम्हाला माणसांच्या मादीशी, पण तरुण आहेत कावळे आणि तरुण आहेत गिधाडं, तरुण आहेत रस्त्यावरची गाढवं आणि डुकरही, नरकातले सूक्ष्मदेही कीटकही मैथून करतात किटकींशी आणि कीटकांची जमात वाढवून मरून जातात कीटकांसारखे. असे अनेक म्हणजे खूप मोठा तो भाग आहे. तर असे अनेक संवाद आहेत की जेव्हा अप्पासाहेब पिता म्हणून जेव्हा विचार करतात तेव्हा त्यांच्यातला पिता हा ज्यावेळी अप्पांवर घाव होतो, बाण जिव्हारी लागतो, त्यावेळी त्यांच्यातला पिता संपतो आणि पुन्हा अभिनेता म्हणून ते त्याच विश्वात वाहताना आपल्याला दिसून येतात आणि त्यातूनच मग ते असे संवाद म्हणायला लागतात.
आप्पासाहेबांचं या संपूर्ण नाटकाकडे पाहिलं तर आपल्याला एक प्रत्यक्ष दिसून येईल की त्यांच्या पिता म्हणून आजपर्यंत त्यांची जी काही कर्तव्य आहे ती आप्पासाहेबांनी केलेली आहेत. मुलांना लहानाचं मोठं केलेलं आहे, त्याचा सुरुवातीलाच त्यांनी परिचय करून दिलेला आहे. परंतु पिता म्हणून त्यांना जर नावं ठेवली, पिता म्हणून त्यांना जर काही कोणी दोष दिला तर त्याचा आप्पासाहेबांना फारसं कधी काही वाईट वाटलं नाही. परंतु जेव्हा पित्याचं विडंबन झालं तेव्हा काहीही वाटलं नाही. पण नटसम्राटाचं झालेलं विडंबन आप्पासाहेबांना हे अधिक दुःख देतं की नटसम्राट म्हणून त्यांचं झालेलं विडंबन हे त्यांना अधिक दुःख देणारं आहे. म्हणजे म्हातारा पिता आणि नटसम्राट यापैकी कोणतीच भूमिका त्यांची उरत नाही. आणि महत्वाचा भाग म्हणजे ही शोकांतिका म्हटलं तर एका म्हाताऱ्याची आहे, कारण ती प्रत्येक घराघरात आहे आणि बहुतेक म्हाताऱ्यांच्या जीवनात हे थोड्या अधिक प्रमाणात असं घडताना आपल्याला दिसून येतं. ही शोकांतिका कशी आहे पहा. बघा, जेव्हा म्हाताऱ्याची शोकांतिका म्हटली तर सुरुवातीपासून घडलेले प्रसंग म्हणजे आप्पासाहेब जेव्हा व्यासपीठावर येतात, आप्पासाहेब जेव्हा व्यासपीठावर येऊन पुढे जाताना आपल्याला दिसतात, पुढचं सगळं आयुष्यक्रम आपल्या समोर आहे. त्यात एक पिता म्हणून जर विचार केला तर त्या पित्याची म्हाताऱ्याची आपल्याला ही शोकांतिका आहे. म्हणजे मुलांनी किंवा सुनेनी किंवा मुलींनी जावयांनी घराबाहेर काढावा लागणं हा काही फक्त नटसम्राटाच्या आयुष्यातला प्रसंग नाहीये, तो सर्वसामान्य म्हाताऱ्याच्या जीवनातही घडू शकणारा असा प्रसंग आहे. पण तो नटसम्राटाचे आहे हे त्यातलं महत्वाचं आहे. म्हणजे ज्याला समाज मान देतो, ज्याला कीर्ती आहे, त्याच्याही आयुष्यात असेच प्रसंग घडलेले आहेत. तेव्हा ही म्हाताऱ्याची शोकांतिका आहे असं थोड्या अधिक प्रमाणात हे आपल्याला दिसून येतं. मग नटसम्राटाची शोकांतिका आहे म्हणून जर आपण विचार केला तर काय दिसतं आपल्याला की नाट्य क्षेत्रात नावाजलेल्या एका कलावंताची ही दारुण अवस्था पाहता त्याच्या नशिबी आलेले हे घटना प्रसंग, ही शोकांतिका नटसम्राटाची आहे. की नाट्य क्षेत्रात म्हणजे आप्पासाहेब वेगळे आणि एक म्हातारा वेगळा, म्हणजे नटसम्राट वेगळा आणि म्हातारा वेगळा. जेव्हा असं करून पाहू तेव्हा ती म्हाताऱ्याची शोकांतिका आहे, कारण ती कुठल्याही व्यक्तीच्या संदर्भात घडू शकते. ती सामान्य घटना आहे. एक प्रकारे समाजात ह्या गोष्टी, अशा प्रकारच्या गोष्टी होतच असतात, घडतच असतात. मग असं घडत असतं म्हणजे शोकांतिका होते का? नाही, ती होत असेलही, परंतु त्यांच्या जीवनात एवढ्या प्रभावीपणे, एवढे तीव्रतेने असे घटना प्रसंग घडले नसतील. मुख्य म्हणजे नाट्य क्षेत्रात नावाजलेले ते कलावंत असल्यामुळे दारुण अवस्था त्यांची झालेली आहे आणि ते घटना प्रसंग पाहिले की मग ती शोकांतिका नटसम्राटाची आहे असं आपल्याला वाटायला लागतं. अर्थात ही शोकांतिका नटसम्राटाची आहे. आणि नटसम्राटाची का आहे तर आपल्याला लक्षात येईल की हा नटसम्राट या अभिनय क्षेत्रातला एक सम्राट की ज्यांनी रंगमंच गाजवलाय, ज्यांच्यासाठी म्हणून म्हणजे शेवटच्या प्रसंगांमधून येतं की कोणीतरी एक खरमुरेखात एक हे असतो, प्रेक्षक असतो आणि तो आप्पासाहेबांच्या अभिनयाची स्तुती करायला लागतो. अर्थात त्याला हे माहिती नसतं की हेच आप्पासाहेब बेलवलकर आहेत की ज्यांनी हा रंगमंच गाजवलाय. तर तेव्हा त्यांना ते बरं वाटतं की अरे कोणीतरी आहे. म्हणजे ही जी शोकांतिका आहे की घरचे जे मुलं आहेत, आपले सुना आहेत, हे त्यांना विचारत नाही किंवा हे एक प्रकारे त्यांची कदर करत नाही. अर्थात मुलगा आणि सून किंवा मुलगी आणि जावई यांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्यांचं फार चुकत नाही. म्हणजे शेवटी म्हाताऱ्या म्हटल्यानंतर त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचा व्यवहार आणि मुख्य म्हणजे पिढ्यांमधला फरक, मुख्यतः यातला भाग असा आहे की पिढ्यांमधला फरक हा आहे. म्हणजे काल आप्पासाहेब ज्या व्यवस्थेत राहत होते किंवा ज्या ठिकाणी राहत होते, ज्या संस्कृतीत राहत होते, आता संस्कृती बदलली आहे. म्हणजे फ्लॅट मध्ये ते आलेले आहेत. म्हणजे आता ते फ्लॅट संस्कृतीत गेलेले आहे. आपण आणि आपलं कुटुंब एवढ्या पुरतं मर्यादित आहे. आप्पासाहेब तरीही सुरुवातीला मी म्हटलं की आप्पासाहेब बऱ्याच ठिकाणी तडजोड करतात नव्हे, अनेकदा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. तर आप्पासाहेब 12 वर्ष तिथे राहिलेले आहे. आप्पासाहेब असेच एककल्ली, असेच केव्हाही आतताई होणारे जर असते तर आपल्या मुलाकडे ते 12 वर्षापर्यंत राहू शकले नसते.
म्हणून 12 वर्षपर्यंत ते राहिलेले आहेत. परंतु जेव्हा अतिरेक होतो तेव्हा कावेरी त्यांना घराबाहेर पडायला सांगते आणि दोघेही घराबाहेर पडलेले आपल्याला दिसतात. मग ती म्हाताऱ्याची शोकांतिका म्हणता येईल, परंतु ती म्हाताऱ्यापेक्षा ती नटसम्राटाची शोकांतिका आहे. कारण त्यांच्या जीवनात घडलेले प्रसंग, त्यांच्या आयुष्यात आलेल्या ज्या काही घटना आहेत त्या घटनांनी आपल्याला एक प्रकारे सूचित केलेलं आहे की नटसम्राट म्हणून त्यांचं जे एक नाव होतं, त्यांची जी कीर्ती होती ती आता राहिलेली नाही किंवा नवीन पिढी त्यांना त्या पद्धतीने ओळखतही नाही किंवा या नंतरच्या पिढीला या जुन्या पिढीविषयी फारसं देणं घेणं नाही. आणि म्हणून या क्षेत्रात नावाजलेला हा व्यक्ती, ज्याची ती दारुण अवस्था पाहता, कुणी घर देता का घर, टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. कुणी घर देता का घर, किंवा या जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं की फेकून द्यावं हे देहाचं लक्तर. त्यात गुंडाळ्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळाशार डोहामध्ये आणि करावा सर्वांचा शेवट एकाच प्रहारानं. आप्पासाहेबांची जी भूमिका आहे, मनोभूमिका आहे, आप्पासाहेबांच्या जे नशिबी आलेले आहे त्यातून ते हे सगळं व्यक्त करतात. आणि म्हणूनच त्यांच्या जीवनात आलेले जे काही घटना प्रसंग आहेत, त्यांच्या नशिबी जे घटना प्रसंग आलेले आहेत त्यातूनच ही शोकांतिका नटसम्राटाची होते. म्हणजे काही अंशी ती कावेरीची निश्चितपणेच आहे, ती म्हाताऱ्याची तर आहेच एक प्रकारे. मग तुम्ही म्हणाल की याची आहे, त्याची आहे, त्याची आहे, तर नेमकी कुणाची? कारण ती कावेरीची काही अंशात आहेच आहे, परंतु ती म्हाताऱ्याची शोकांतिका आहे असं म्हणता येऊ शकतं. पण ती खऱ्या अर्थाने जेव्हा नटसम्राटचा आपण विचार करायला लागतो तर ती नटसम्राटची शोकांतिका आहे. कारण नटसम्राटाच्या आयुष्यात घडलेल्या ह्या घटना गोष्टी आहेत. त्या म्हाताऱ्याच्या असत्या तर त्या अशा अनेक म्हाताऱ्यांच्या असत्या आणि त्या म्हाताऱ्यांच्या जीवनात ह्या घटना प्रसंग येणारच आहेत, येतच राहतात, असं होऊन गेलेलं आहे. म्हणून तो नाटकाचा विषय असू शकत नाही किंवा होऊ शकत नाही किंवा तेवढ्या प्रभावीपणे तो मांडला जाऊ शकत नाही. हा नटसम्राटच्या जीवनात घडलेल्या सगळ्या घटना आहेत, एका कलावंताच्या जीवनात घडलेल्या सगळ्या घटना प्रसंग आहेत. आणि त्यामुळे त्याच्या आयुष्याची कशी धुळधाण होते, त्याच्या आयुष्याचं कशा पद्धतीने त्याच्या चढ उतार येतात, त्याच्या आयुष्यात कशा घडामोडी घडतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला यातून दिसून येतात. मुख्य म्हणजे तिसरा जो टप्पा आहे, बरेच वेळ याच्यावर बोलता येईल, परंतु बऱ्यापैकी वेळ झालेला आहे, त्यामुळे आता मी थोडक्यात घेतो की शैली हे मानवी व्यवहारांना आल्हाददायक रूप देणारं तत्व आहे. की शैली विचार जो आहे ना या नाटकाच्या संदर्भातला, तो आपल्याला पाहायचा आहे. त्याचा एक उझरता आढावा आपण घेऊ की एखाद्या द्रव्याला विशिष्ट माध्यमाद्वारे विशिष्ट रूपामध्ये प्रकट करण्याकरता वापरल्या जाणाऱ्या तंत्रसमुच्चयाची पद्धती म्हणजे शैली. आणि जेव्हा या शैलीचा म्हणजे एखाद्या द्रव्याला विशिष्ट माध्यमाद्वारे विशिष्ट रूपामध्ये प्रकट करण्यासाठी वापरले जाणारी शैली पद्धती म्हणजे शैली. की साहित्यकृतीचा आशय, माध्यम आणि रूप ही शैलीची 3 परिणामे आहेत. की काय? की साहित्यकृतीचा आशय महत्वाचा, आशय, माध्यम आणि रूप. म्हणजे त्याचा नेमका काय आशय आहे, त्यासाठीचं माध्यम कोणतं आहे आणि त्याचं रूप काय आहे, या विषयीचं जे परिणाम आहे ते शैलीच्या यातून प्रकट होताना आपल्याला दिसून येते. मग म्हणूनच मी आता थोडक्यात तुम्हाला फक्त काही मुद्द्यांचं, जे महत्वाचे मुद्दे आहेत त्याचं स्पष्टीकरण करत आपण पुढे जाऊ. की शोकात्मक नाटकाची भाषा ही काव्यात्मक असते. महत्वाचा भाग जी नटसम्राटाची आहे काव्यात्मक भाषा आहे. शिरवाडकरांची भाषा अत्यंत काव्यात्मक आहे. जसं आताच मी तुम्हाला वाचून किंवा सांगितलं की जगावं की मरावं हा एकच सवाल आहे, किंवा साधी साधी वाक्य जरी असली, ती साधी वाक्य सुद्धा कशी काव्यात्मक आहे याची अनेक उदाहरणं देता येतील. मुळात नाटककार आपल्या भाषेच्या माध्यमातून नाटक आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. आणि ही भाषा, नटसम्राटाची भाषा काव्यात्मक भाषा आहे आणि नटसम्राट मधील संवादांमधून याची आपल्याला प्रचिती येते. मग ती विशेषतः प्रचिती येते ती कावेरी आणि आप्पासाहेबांच्या संवादांमधून. ती कावेरी आणि आप्पासाहेबांच्या संवादांमधून ही प्रचिती येताना आपल्याला दिसते. आणि
हे जे नटसम्राट मधील संवाद आहेत ते काव्यात्मक भाषेने नटलेले वातावरण निर्मितीला पूरक आहेत. त्याची अनेक उदाहरणं देता येतील, परंतु मी उदाहरणं आता या ठिकाणी टाळतो. फक्त मुद्दे तुमच्या लक्षात यावेत म्हणून ते तुमच्या समोर मांडतो, कारण बराच वेळ झालेला आहे. की एक मात्र नटसम्राट मधील स्वगतातून याची सगळी जाणीव होते आपल्याला. परंतु एक मात्र आपल्याला निश्चितपणेच म्हणता येईल की नटसम्राट मध्ये सुरुवातीचं स्वगत असेल किंवा नंतरची काही ही मोठी स्वगत आहेत, खूप मोठी स्वगत आहेत आणि त्यामुळे ती कंटाळवाणी होतात. तरीही त्यातील काव्यात्माचं आपल्याला आकर्षित करीत असते. ती कंटाळवाणी होतात बरेचदा, कारण इतकं मोठं ते स्वगताडीचळीच पानांचं की ते प्रेक्षकांना थोडस ऐकताना जड जातं. वाचकांना ते ऐकतानाही थोडस त्याचा कंटाळा येतो. परंतु म्हणूनच की यात जेवढा लेखकाचा वाटा आहे तेवढाच तो अभिनेत्याचा आहे. जेव्हा स्वगताचा विचार आपण करतो तेव्हा तेवढाच लेखकाचा जेवढा वाटा आहे, म्हणजे त्याचे शब्द, त्याची काव्यात्मकता, त्याची शब्द सामर्थ्य, ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव होत असताना अभिनेत्याचाही तिथे महत्वाचा भाग आहे. की डॉक्टर श्रीराम लागून सारखा अभिनेता ज्यांनी नटसम्राट घडवला, एक प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवला, त्यांनी ती स्वगत म्हणणं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि त्याच्यामुळेच ती स्वगत लोकांपर्यंत पोहोचलेली आपल्याला दिसून येतात. मग ते कुणी घर देता का घर असेल किंवा जगावं की मरावं हा एकच सवाल आहे हे असेल, परंतु त्यातलं आपल्याला दिसतं की लेखकाचा तर फार मोठा वाटा आहेच, परंतु अभिनेत्याचंही यात महत्वाचं योगदान आहे. परंतु शैलीच्या दृष्टीने विचार केला तर अत्यंत काव्यात्मक शैली आणि त्यातलं एक एक वाक्य पाठ करून म्हणावं आयुष्यात वेगवेगळ्या प्रसंगी असं आहे. तर या नाटकातील संवादातून दैदिप्यमान प्रतिभावंताचा कल्पनाविलास आपल्याला पदोपदी जाणवताना दिसतो. अर्थात हा कल्पनाविलास मग ती नटसम्राटाचे जे काही संवाद आहेत ते संवाद प्रभावी असल्याने बरेचदा काय होतं की अनेकदा असं असतं की नुसतेच संवाद आहेत किंवा प्रभावी संवाद आहेत, असं सुंदर भाषा आहे म्हणजेच नाटक यशस्वी होतं असं नाही. त्याला त्या संवादांना तशी कथावस्तू लागते, तेवढीच तोला मोलाची ती लागते. आणि नटसम्राट मध्ये हे सगळं जुळून आलेलं आहे की नटसम्राट कथावस्तू ही तेवढीच भक्कम आहे आणि त्यातील संवादही त्याच तोडीचे आहेत. आणि म्हणूनच नटसम्राट हे नाटक तुमच्या आमच्या सगळ्या एकूणच जीवनामध्ये किंवा नाट्य इतिहासामध्ये आपल्याला महत्वाचं असलेलं आपल्याला दिसतं. अर्थात त्यात अनेक भाग आहेत, संघर्ष आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. शिरवाडकरांच्या भाषेमुळे ते नाटक आपल्या मनाला भिडताना दिसते. त्यांच्या प्रभावी संवादांमुळे आपण त्या नाटकाकडे आकर्षित होतो. ते संवाद श्रोते म्हणायला लागतात आणि नेमकं नटसम्राट हे आपल्याला आवडतं का, तर तुमच्या आमच्या जीवनाची, जुन्या पिढीची आणि नवीन पिढीचीही, या दोन्ही पिढीचं हे नाटक प्रतिनिधित्व करतं. त्यांचं हृदगत या नाटकातून मांडण्याचा एक प्रकारचा प्रयत्न आहे. दोन्ही भूमिका मांडण्याचा प्रयत्न आहे आणि एक या रंगभूमीचा अनभिषिक्त सम्राट जो आहे तो अनभिषिक्त सम्राट त्याची कशी दारुण अवस्था होते, त्याच्या नशिबी कसं दुःख येतं आणि त्याला नेमकी कोणती दुःख भोगावी लागतात, जी सर्वसामान्यांची दुःख आहेत तीच एखाद्या मोठ्या अभिनेत्याची, नटाचीही आहेत आणि त्यामुळेच त्याची ती शोकांतिका होताना आपल्याला दिसून येते.